मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे आणि पाऊस आल्यानंतर नदीला पूर येतोय आणि नदीला पूर आल्यानंतर मासे खूप येतात मित्रांनो या नदीला। चढणीचा मासे, तर आज आपण ते मासे पकडायला आलेलो आहे। पाऊस आला की आपण माशांना येतोय आणि आपण मासे घेतल्याशिवाय जात नाही। तर पाहूयात आज आपल्या या ठिकाणी किती मासे भेटतात। तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आता आपण मासे पकडायला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आज जोरदार पाऊस आहे आणि जोरदार पाऊस आला ना तर आपल्याला या नदीला भरपूर मासे भेटतात। तर आज आपण पुन्हा माशांना आलेलो आहे। तर बघा किती पाऊस आहे आज आणि बघा ह्या पावसामध्येच मासे या पाण्यामधून वर चढणीला लागतात। तर आता आपण पकडायला आलेलो आहे। तर मित्रांनो बघा, आपल्या नदीला एवढे मासे आलेत ना, तर आपला जाळ आहे ना कुठे जरी टाकला या पूर्ण या वावरामध्ये तरी मासे भेटतात मित्रांनो। तर बघा आता आपण या ठिकाणी जाळ टाकलेले, तर ह्या बघा या ठिकाणी ते कसे मासे गुंततात बघा जाळ्यामध्ये। हे बघा, मित्रांनो बघा आता आपण ना याच्यामध्ये वरून मासे शपाटीत आणणार आहेत आणि आपल्या या आपण जी ही नेट लावले याच्यामध्ये आता आपण पकडणार आहे। तर चला आता आपण शपाटीत आणूया बघा इकडून ह्या साईड ना। तर चला मित्रांनो बघा, आता आपण पूर्ण पाणी बंद केलंय आणि आता आपण हे मासे आहेत ना खाली शपाटीत नेणार आहेत बघा। तर याच्यामध्ये आहेत ना पूर्ण मासे आहेत, हे आता खाली आपण शपाटीत नेणार आहेत बघा। याच्यामध्ये ना पूर्ण मासे आहेत आतमध्ये। हे बघा एवढे मासे आपल्याला आपल्या या नेटमध्ये भेटले बघा। आपण नेट मानून ठेवली होती मित्रांनो, हाती लागत नाही तर पळाला पळाला।
इकडून आले तर अजून हे बघा इथे एक आहे. तर मित्रांनो आमच्या इकडे ना एकदम सोपी पद्धत आहे मासे पकडायची, कारण लय कष्ट लागत नाहीत. हे बघा, तर आता आपल्या एकाच दुकानामध्ये ना एवढं मासे आलेत बघा. हे बघा, हे सगळे मळे आणि पितुळ हे एवढं आपण पकडलेत. तर आपण आता ते काढून घेऊ. बघा, बघा नुसतं मळे भेटलेत मित्रांनो आताच्या याच्यामध्ये ना. आता या जुळणामध्ये ना आपल्याला नुसतं मळे भेटलेत बघा. तर चला मित्रांनो बघा, आज आपल्याला किती मासे भेटलेत आपण खाली ओतून पाहू. बघा, हा बघा मित्रांनो, बघा एवढे मासे भेटलेत आपल्याला. एक खेकड पण भेटले आपली चिंबोरी. हे बघा. तर बघा मित्रांनो, आज आपल्याला मुळे मासे आणि पितोळे एवढे भेटलेत. हा बघा. तर मित्रांनो, या आमच्या नदीला ना एकदा पूर आल्यानंतर माशांची अशी उतरण होते, आपण कधीच फेल जात नाहीत. बघा एवढे मासे भेटलेत आपल्याला. तर चला मित्रांनो, आता आपण ना घरी जाऊन मस्तपैकी या माशांचा आपण गावरान पद्धतीने मी तुम्हाला कालवण करून दाखवणार आहे. बघा कसली जबरदस्त आहे. हा बघा. तर आपण कालवण करणार आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया.